विदर्भ राज्य की मांग को लेकर जय विदर्भ पार्टी ने अब स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव में उतरने का ऐलान किया है। पार्टी ने घोषणा की है कि वह विदर्भवादियों का झंडा बुलंद कर विदर्भ द्रोहियों को हद्दपार करेगी। जय विदर्भ पार्टी का कहना है कि प्रदेश में शोषण, बेरोजगारी, किसानों की आत्महत्या और शिक्षा, स्वास्थ्य व्यवस्था की दुर्दशा का समाधान सिर्फ अलग विदर्भ राज्य बनाकर ही संभव है। पार्टी ने स्थानीय स्तर पर भ्रष्टाचार मुक्त शासन देने और जनता को उनके अधिकार दिलाने का संकल्प लिया है। वहीं पार्टी ने इच्छुक उम्मीदवारों से अपील की है कि वे आगामी चुनाव में भाग लेने के लिए संपर्क करें और विदर्भ अस्मिता की लड़ाई में शामिल हो। विदर्भ होण्यासाठी अन्य संघटना सुद्धा समर्पित आहे। आपल्या शेतकरी आंदोलन जे होतात ते सर्व शेतकरी सुद्धा चाहतात की आपले काहीतरी असं संघटन तयार झालं पाहिजे आणि ज्याप्रमाणे आंदोलनातून आपण आंदोलन करतो त्याचप्रमाणे बॅलेट पेपर जर आपण मजबूत केला तर अजून आपलं लोकशाहीच्या हिताचं होईल। म्हणून आम्ही जय विदर्भ पार्टीची स्थापना केली आणि येत्या निवडणुकीत आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणूक, जिल्हा आपलं पंचायत समित्या आणि नगर परिषदा या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत। येणाऱ्याही निवडणुका आम्ही लढणार आहोत। त्यामागे एकच आहे की आपण पाहिलं की एका मताच्या खासदारकीच्या मताने अटल बिहारी वाजपेयीची सरकार पडली होती। तर अशा हालतीत आज कोणालाही पूर्णपणे बहुमत नाही। त्याचा सहारा घेऊन आज ते लोक सत्तेवर आहे। म्हणून आपण सर्वांनी जर ठरवलं तर विदर्भ हा दिल्ली सारखा होऊ शकतो। दिल्लीत दोन बलाढ्य पक्ष होते, एक काँग्रेस आणि दुसरा भाजप, असे दोन बलाढ्य पक्ष होते। दोन्ही पक्षांना खतम करून म्हणजे त्यांचे डिपॉझिट जप्त करून आम आदमी पार्टी तिथे रुजली। म्हणजे याचा अर्थ हाच आहे की पब्लिक वॉन्ट न्यू थिंग्स। आता नवीन गोष्ट पब्लिकला पाहिजे आहे तर ती पहा तुम्ही कोविड पिरियड पासून आतापर्यंत विदर्भाचे आंदोलन विदर्भवाद्यांनी केले आणि त्या सर्व आंदोलनाला जय विदर्भ पार्टीचा पाठिंबा होता। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे। आमचा पहिला मॅनिफेस्टो हा राहील, वेगळा विदर्भ झाला पाहिजे। पण या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे, इथल्या मतांनी काही विदर्भ मिळणार नाही। म्हणून इथले स्थानिक प्रश्न जे आहेत ते स्थानिक प्रश्न आपण हाताळणार आहोत। त्या प्रश्नांमध्ये दिवा, लाईट, सडके, पिण्याचं पाणी, शौचालय, ज्या शाळा बंद आहे ग्रामीणच्या त्या शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि सगळ्यांना उद्योग मिळेल अशा प्रकारचं शिक्षण सगळ्या युवकांना मिळालं पाहिजे। नुसतं नोकरी करण्याचं, ब्युरोक्रॅट बनण्याचं शिक्षण जर मिळालं तर उद्योगाकडे कोणी लक्ष देणार नाही, स्वयंरोजगार निर्माण होणार नाही। या उद्देशाने आमचं हे एक पॅटर्न राहील आणि या पॅटर्न थ्रू आम्ही म्हणजे ग्रासरूट वरून विदर्भवादी निर्माण करू। ग्रासरूट वरून तर त्यांच्यामध्ये जे कोणी उमेदवार असेल ते आम्ही ठरवलेली आहे। आजन्म सदस्य ज्याला बनायचं असेल त्यांनी 1000 रुपये द्यावे आणि 5 वर्षासाठी असेल त्यांनी 500 द्यावे आणि 1 वर्षासाठी 100 द्यावे। अशा प्रकारे आम्ही त्याची फीस ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे उमेदवार ज्या आम्हाला मिळत आहे। एक उमेदवार तर आम्ही सोबत आणलेले आहे रामटेक मधून, पूजाताई हटवा तिथे बसल्या आहेत।